सो आज आता थोडा उशीरच झाला आहे. सकाळचे वाजलेत 8:40. पण आता मी पटकन खाली जाऊन अंघोळ झाली आहे, पूजा करीन आधी साधी, आणि मग स्वयंपाकाची तयारी सुरू करीन आणि मग स्वयंपाक करूया सुरू. चला मग जाऊया खाली. सगळीकडचे पंखे सुरू आहेत कारण की व्हॅक्यूम चालू आहे. एनिवेज स्वतः आपण जाऊया खाली. कॉफी बनते त्याचा आवाजही येतो आहे. हां, इथे चालू आहे रोबोरॉक. ते पण पंखे चालूच आहे. जाऊया खाली. इथे कालची हरताळिकेची पूजा आहेच. सो मी थोडीफार इथे तयारी केलेली आहे. सो इथे बटाटे उकडून झाले आहेत. चणे इज दस विच वन हॅज चना? दिस वन. चणे पण उकडून झालेले आहेत, सॉफ्ट आहेत. 10 शिट्ट्या झाल्या आहेत त्यांना. आता दिवा लावूया आधी, सगळ्यात आधी, आणि मग करूया ब्रेकफास्ट आणि आपल्या कामाची सुरुवात. अर्ध्याधिक काम तर ॲक्च्युली झालेलंच आहे. तर थोडंसं कणिक पण मळायला घ्यायचं ॲक्च्युली, आणि वरण भाताचा कुकर लावायचा. गोष्ट दाखवते. मी काल ही चांदीची फुलं मागवली होती, ही जास्वंतीच्या फुलासारखी जी आहे ती. ही चांदीची आहेत पण त्याच्यावर असं गोल्डचं वर्क आहे. ही 11 त्यातला मी आता हारामध्ये गुंफेन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, आणि मग हे असं बाप्पाजवळ ठेवेन. कारण की हे असे लूज ठेवले ना तर हे फुलं वगैरे जेव्हा आपण निर्माल्य वेचतो दुसऱ्या दिवशी त्यात हे निघून जातात, पडून जातात डस्टबिनमध्ये वगैरे, किंवा वाहून जातात. आमच्या इथे आम्ही वाहू शकत नाही, त्यामुळे आम्हाला एका बॅगमध्येच टाकावं लागतं. आणि हे मी माझ्या मैत्रिणीसाठी, तिच्या गणपतीसाठी मागवलेलं आहे. खूप सुंदर दाखवते तुम्हाला. हे बघा, जास्वंतीचं फूल ओपन करून दाखवते. तिचं जास्त छान वाटलं मला. खूप छान जास्वंतीचं फुल. तिचं कलर कॉम्बिनेशन सिल्वर आणि गोल्ड एकदम सुंदर. सो जर तुम्ही सिंगापूरमध्ये असाल तर एक प्रीतीज एल्डोराडो सिल्वर आहे, तिच्याकडून तुम्ही मागवू शकता. चक्क घरपोच करते ती. सो हो, लेट्स स्टार्ट द डे विथ दिस ब्युटिफुल गिफ्ट. आता इथे मॅरिविकने कणिक देखील मळून झालेलं आहे, अगदी मऊ. अजून मऊ झालं पाहिजे त्याच्यापेक्षा. ठीक आहे, मी आता त्याला फिनिशिंग टचेस देते. पण हो, हे पण झालं आहे मऊ. सूट याला आता अजून मऊ करूया. पण झालं आहे, कणिक मळून झालं आहे. What do you want? What? Huh? What? Oh my God! Your dentist stick is over? Okay, we'll buy, okay? So इथे कढाईत तेल घेऊन झालेलं आहे. कढईत या पिवळ्या बटाट्याची भाजी एकदम सोपी आहे आणि आपण नेहमी सणावाराला करतो. सो त्यात जाणार आहे जिरं, मोहरी, हळद, हे चण्याची थोडी डाळ आहे, रोस्टेड फुटाण्याची डाळ, कढीपत्ता, 3 मिरच्या घेतल्या आहेत मी. जास्त बारीक केल्या नाही आहेत म्हणजे आपण काढू शकतो, असं तिखट होत नाही. आणि आलं घेतलं आहे, अद्रक, आणि थोडंसं मीठ, थोडी साखर आणि थोडंसं मीठ. आता इथे गरम झाली आहे कढाई. सो ह्यात मी जिरा आणि मस्टर्डचे सीड्स, म्हणजे जिरा आणि राईचे सीड्स घालणार आहे. तेल खूपच गरम झालं, मी थोडं ऑफ करते. या भाजीत तर दोन्ही छान लागतात, जिरा आणि मोहरी. आणि आता ही फुटाण्याची डाळ पण घालते त्यात, आणि हे थोडे करी लिव्स पण. आणि फोडणीला छान टेस्ट यावी म्हणून ही मिरची. आणि आता थंड झालं आहे फोडणी, त्यामुळे पुन्हा गॅस ऑन करते. आणि मग मी ह्यात बटाटे घालून मग हळद टाकेन. ॲक्च्युली अद्रक घालते. आलं भरपूर किसलं आहे मी, त्यामुळे थोडंसं हे आपलं आलं, आणि बाकीचं चण्याला वापरू शकते. उडतं आहे सगळं. स्वतःला छान मिक्स करून घेते. आणि मग आपण हा चमचा वापरणं आवडत नाही मला, कारण मग हा पिवळा होऊन जातो हळदीमुळे. पण नाही बनवायला, त्याचा ग्रे पण निघून जातो. एनिवेज आता आपण ह्यात टाकूया हळद टाकली आहे त्यात. चांगलं हलवून घेतलं, आणि आता जागची गोष्ट पुन्हा जागेवर ठेवून देऊया. कोरिअँडर लीफ. आणि मग ह्यात टाकूया आपले बॉईल केलेले सगळे बटाटे जे उकडून ठेवले होते. आता ह्यात मी 1 चमचा साखर घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ. मी साखरेत कधीच चमचा घालून ठेवत नाही, कारण त्याच्याने काय होतं की आपण असं हे वाफेजवळ घेऊन गेलो तर चमचा ओला होतो, आणि मग पुन्हा त्यात टाकलं की मग ते सगळं हार्ड होऊन जातं, साधळतं म्हणून, किंवा काय म्हणतात त्याला, आय थिंक त्याला स्टीम लागते ना, सो ते ओलं होतं. सो आय नेव्हर पुट अ स्पून इन द शुगर. तुम्ही अवॉइड करा. आणि आता आपण थोडंसं मीठ घालूया. साखर घातली आपण जवळपास अर्धा 1 टीस्पून. आता चवीपुरतं मीठ. मिठाचं पण तेच आहे, हा चमचा असतो त्यात, कधी कधी वापरतो ही, पण हे मीठ फ्री फ्लोईंग आहे, हे कडक होत नाही. पण साखरेचं असं आहे की हे अशी गुठली होऊन जाते. आम्ही किती अवॉइड करतो तरी ती नॉर्मल साखरेच्या पॅकेटमधलीच आहे.
सो या नवीन साखर त्यात थोडी थोडी घालतो आणि अगदी भरून नाही ठेवत. सो एनिवेज आता हे आपलं बटाट्याचं झालेलं आहे. आता याच्यावर कोथिंबीर. हेच आपले चणे आम्ही अर्धा कपच भिजवला होता कारण खूप होऊन जातं. सो या कुकर आता मोकळा झाला आहे. या कुकरमध्ये आज तर कांदा लसूण वगैरे काही घालायचं नसतं, त्यामुळे हे 2 टोमॅटो आहेत माझ्याकडे. थोडे छोटेच साईजचे आहेत, अजून थोडे मोठे असते तर चालले असते किंवा 3 जरी घेतले तरी चालले असते. पण मला ती करी जास्त वाढवायची नाही आहे कारण आम्ही डिनरसाठी बाहेर जाणार आहोत. सो एवढं भरमसाठ बनवून ठेवायचं नाही मला. इथे आलं आहे, थोडं अजून आलं किसणार आहे मी ह्यासाठी, आणि 2 मिरच्या घेतल्यात. आता या टोमॅटोजला मी प्युरी करून घेणार आहे, अख्खं म्हणजे कच्चंच. सो स्टार्ट करते मी. याच्यातच ते 2 टोमॅटो 2 मिरच्या आणि आलं किसून घातलेलं आहे. आता आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घेऊया. हे छान बारीक पण झालं आहे, एकदम मस्त प्युरी झाली. तर आपण प्रेशर कुकरकडे बोलूया. कुकर थोडा ओला आहे, त्यातलं पाणी आटूपर्यंत याला गरम करते मी. आणि मी आज ही भाजी तुपात बनवणार आहे, सो तूप तयार ठेवूया. प्रेशर कुकरमधलं पाणी आटलं आहे. आता यात मी चांगलं तूप घालणार आहे, 1 चमचा भर असं मस्त. ओके. आणि ह्यात ना हे मसाले आहेत. ह्यात आहे शहाजिरा, जिरा, ब्लॅक पेपर म्हणजे मिरी, क्लोव्ज म्हणजे लवंगा, आणि एक तमालपत्र जे म्हणतो आपण ते आहे. सो आणि अजवाईन आहे. ओके. हे मी आत घातलं. छान त्याला फोडणी देऊया. तू बाजूला ठेवूया. हां, त्याला छान अशी ही फोडणी लागली पाहिजे तुपात, चांगलं तळून निघालं पाहिजे. ठीक आहे. मग आपण त्यात तो टोमॅटोची जी प्युरी बनवली ती टाकूया. एक्झॉस्ट ऑन केलं आता मी हे, आणि याला चांगलं तळून घेते, म्हणजे चांगलं शिजवून घेते सो त्याची टोमॅटोची, आल्याची जी कच्ची जी अशी पेस्ट आहे ती निघून गेली पाहिजे. आता ह्यात थोडंसं पाणी घालून नंतर ॲड करणार आहे मी वरण पाणी. ही आधी चांगलं तळून निघाल्यावर मग पाणी ॲड करणार. ठीक आहे. आज चव तर कसलीच बघू शकत नाही कुक करताना, त्यामुळे जास्त वेळ ह्याला, त्यामुळे शिजले का नाही कळणार नाही, पण जास्त वेळ ह्याला असं शिजवून द्यायचं, बाजूने तेल निघेपर्यंत असं शिजवत राहायचं. त्यानंतर थोडंसं ह्यात आपण या मसाल्याचं पाणी ॲड करू शकतो आणि मग ते पण आटून घेऊया मसाल्याचं पाणी. म्हणजे आपला पूर्ण खात्री होईल की हे पूर्णपणे टोमॅटोचा कच्चापणा त्यातून निघून गेलेला आहे. मग आपण चणे घालायचे. ह्यात मी थोडे मॅश करून घेतले. ह्याच्यामध्ये शिजवताना आम्ही मोठी इलायची घालतो, तेजपत्ता घालतो, आम्ही ऑल्सो ह्यात चहाची पानं घालतो आणि कचरी पण टाकतो. कचरी म्हणजे ड्राईड आवळा, वाळवलेला आवळा. त्याला ना मीठ लावत ना काही लावत, फक्त त्याला मी असं वाळवतो कडक उन्हात, आणि मग ते पण ह्यात टाकतो. आज तिने घातलं नाही कारण थोडी कन्फ्यूज होती पूजेला करावं की नाही, पण एरवी आम्ही घालतो. सो आता ह्याला लागणारे मसाले फार सोपे आहेत. हळद, काश्मीरी लाल चिली पावडर रंगासाठी, थोडासा गरम मसाला, आणि आम्ही वापरू छोले मसाला. सो दॅट्स इट. आणि ह्याचं पाणीही आहे तेही आम्ही ठेवू आणि आटवून घेऊ नंतर. सो आता इथे हे ठेवलं आहे मी पाणी. हे पाणी शिजलं की टोमॅटोची प्युरी शिजली की हे सगळं त्यात घालणार प्रकार, आणि मीठ ऑब्व्हियसली, आणि थोडासा आमचूर पावडर. तो आता मी ह्यात वरण भाताचं प्रेशर कुकर लावणार आहे. सो ह्यात थोडीशी हळद, अर्धा 1 चमचा हळद नाही हिंग, सॉरी, आता अर्धा चमचाच हळद आणि 1 चमचा तूप यात घालणार आहे. मीठ नाही घालणार ह्यात आत्ता. इथे तूप आहे. ॲड सम घी ऑल्सो. तूप, तेल जे हवं ते, पण मी ॲड तूप. आणि मग भाताचा कुकर लावू त्यावरच, आणि मग वरण भाताचा कुकर झाला. इथे चना ऑलमोस्ट ते पाणी आटत येतं आहे, पण आहे थोडं, त्यामुळे ते आटून देऊया. गोष्ट दाखवायची आहे. आता बटाटा शिजला, थोडासा गार झाला, आता मी ह्याच्यात ट्रान्सफर केलं जे मायक्रोवेव्हमध्ये जाऊ शकतं. इथे प्रेशर कुकर लागलं, इथे चणा चालू आहे. बाकी ओटा साफ आहे, काहीच नाही. वॉश बेसिनसुद्धा क्लिअर आहे. भांडी लागच्या लगेच धुवून घासून झालेली आहेत. असं केल्याने एक कामाचा फ्लोर राहतो चांगला. असं भरपूर अस्ताव्यस्त गोष्टी असल्या की डोकं चालतही नाही. सुटसुटीतपणे तुमचं सगळं काम होतं आणि नंतर क्लिनिंग वाचतं. ऑफकोर्स वरून तुम्हाला हात एक मारावाच लागतो, पण जे असं ढिगभर काम असतं ते उरत नाही. आता जेवल्यानंतर देखील आम्ही जेवणाची भांडी जी काही असू ती टाकू डिशवॉशरमध्ये, आणि मग काम संपलं. सो मग स्वच्छता राहिली, कामाचा फ्लो पण पटापट होतो, माइंड पण क्लिअर राहतं, आणि तुम्ही कितीही मग लोकांचं जेवण किंवा कितीही प्रकारच्या गोष्टी सुटसुटीतपणे करू शकता. हे मी ह्याकरता सांगते कारण माझ्या घरात भरपूर लोक येतात पार्टीसाठी आणि नेहमी विचारतात तू एवढे प्रकार कसे करते, तू एवढं सगळं कसं करू शकते. आणि मदतीसाठी माझ्याकडे फक्त मॅरिविक आहे. सो ती आणि मी मिळून आम्ही, इनफॅक्ट मला जास्त लोक किचनमध्ये असले की जमतही नाही कामं करायला. कोणी माझ्याशी बोलत बसलं असेल तरी माझं लक्ष नीट लागत नाही कामाकडे. सो हे आहे माझं सिक्रेट की जागा स्वच्छ आणि कामाचा एक फ्लो, एक पॅटर्न माझ्याकडे आहे की टक 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 सकाळी उठल्यावर असं करीन तसं करीन तसं
असतं, कारण ही तयारी आदल्या दिवशी, कुठली तयारी त्याच्यापूर्वीच्या दिवशी काय आणून ठेवायचं, हे सगळं नीट मॅनेज्ड असल्यामुळे त्या दिवशी जास्त कामाचा जोर पडत नाही, भर पडत नाही, थकायला होत नाही. आनंदीपणे आणि मन चांगलं असलं की आपली पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या जीवनात जातात आणि ते मला जास्त आवडतं. आता मी म्युझिक लावलं नाही आहे पाठी, कारण रेकॉर्ड करताना मग ते कॉपीराईट वगैरे सगळं येतं, पण माझं म्युझिक नेहमी पाठी चालू असतं आणि कामाचा फ्लो पुढे चालू असतो. मगाशी टाकलेलं जे आपण पाणी होतं ते मसाल्यात, सो तेही आटलं आहे आणि छानपैकी हे मसाला शिजला आहे. आता ह्यात मी घालणार चना सारा वरून, त्याला आपण करून ह्याच्यात एकदम नीट मिक्स करून घेऊया. चांगलं हे चण्याला त्या टोमॅटोच्या पेस्टचं कोटिंग लागलं पाहिजे. आणि आता आपण हे सगळे वरचे मसाले घालूया. सो आता आपण यात कश्मीरी लाल मिरची पावडर घालतोय 1 चमचा. ओके, नंतर यात आपण घालतोय टर्मरिक म्हणजे हळद अर्धा चमचा. मग यामध्ये मी म्हटलं तसं थोडासा गरम मसाला टेस्टला लागतोच. भले तुम्ही चना मसाला घातला तरी हा थोडासा गरम मसाला टेस्टला लागणारच आहे. हा, आणि थोडासा आमचूर पावडर आधी घालू नका म्हणजे शिजताना, कारण मग ते शिजायला होत नाही, वेळ लागतो. सो एवढा आमचूर पावडर आहे. मी बघितलं, तुम्ही पण बघितलं असेल, चना एकदम सॉफ्ट झाला आहे, मग आपण आमचूर पावडर घालतो. आणि हा आहे माझ्याकडे एव्हरेस्टचा छोले मसाला. सो हा पण मी घालणार आहे 1 टीस्पून. मला जास्त एकदम मसालेदार नाही करायचं आहे, माझ्या घरी कोणाला तसं आवडत नाही, पण थोडंसंही चव असली पाहिजे. दॅट्स इट. आता या सगळ्यांना आपण मस्त ह्या चण्यामध्ये मिक्स करूया. ओके, आणि येस, ह्यात वरून घालूया हे चण्याचं पाणी, कालन ज्याला म्हणतो आपण. ओके, मीठ नाही घातलं आहे मी. सो शिजताना आम्ही ब्लॅक सॉल्ट घातलं होतं, त्यामुळे आता थोडंसं मी याला मीठ घालेन आणि मग याला प्रेशर कुक लावून 1 विसल काढून घेईन. ओके, तो इथे खमंग काकडी करतो आहे. सो या खमंग काकडीमध्ये 3 काकड्या आहेत, त्याला बारीक एकदम चोचून घेतल्या आहेत. स्किन डिड टेक आउट द स्किन काढली आहेत, त्याची साल काढली आहे. थिंक तेवढं बस आहे. अजून 1 स्पून चालेल. 1 मोर स्पून. ओके, हे आम्ही दाण्याचं कूट घालतो आहे. या परफेक्ट. देन आम्ही त्यात साखर घालू. यूज द सेम स्पून. 1 चमचा साखर, या लिटल मोर, या, आणि थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ आपण घालूयात. ओके, आणि हिरवी मिरची लागणार आहे. फोडणीसाठी इथे तूप आहे. हे मी भांडं आणलं आहे कोल्हापूरवरून, मस्त एकदम लोखंडाचं तडक्याचं भांडं आहे. आता हल्लीच गेले होते मी कोल्हापूरला. सो हे तडक्यासाठी किंवा फोडणीसाठी घी आहे. माझं मराठी थोडंसं असंच आहे, सगळ्याचं मिक्स आहे, कारण मी मुंबईत राहिलेली आहे, कॉन्व्हेंटमध्ये शिकली आहे, फ्रेंड्स माझे सगळीकडचे आहेत. सो थोडंसं मी प्रयत्न करते शुद्ध मराठी बोलायचं, पण ते दरवेळेलाच होईल असं नाही, त्यामुळे प्लीज पार्डन मी, माफ करा. हिंग घातलं याच्यात, लिंबाचा ज्यूस पण लागणार आहे, ते आम्ही ते लिंबाचं ज्यूस त्यात टाकतो. सो यात मिरच्या घालते मी आता, एकच मिरच्या मोठी सगळी, आणि जिरा टाकूया यात फोडणीसाठी. हे, आणि याची मस्त फोडणी बसली खमंग अशी, मग आपण ह्यात टाकून आणि मग त्याला मिक्स करूया. ह्यात मी थोडंसं कोथिंबीर पण घालते, मला प्रत्येक गोष्टीत कोथिंबीर आवडते, तो मला कळेलच आता हळूहळू. या, सो आता आपण ह्यातली फोडणी टाकूया मस्तपैकी आणि ह्याला छान असं स्टर करून मिक्स करून घेऊया. ठीक आहे, हे जी फुलं दाखवली त्याची मी आता अशी माळ गुंफते. 2 धागे आहेत, त्याच्यामध्ये ह्या फुलाला असं त्या स्टॉकला असं टाकलं आहे, आणि मग हे असं घेऊन जाते वरनं, आणि मग हा धागा असा खाली घेऊन असं पुल करते. दाखवते तुम्हाला, असं पुल करते, मग ह्याला एक गाठ बसते, आणि असे मी सगळे रोवले आहेत त्यात. होप सक्सीड्स. काही करते मी, पण त्याची मला अशी एक हार बनवायचा आहे. वर एका वेगळ्या कारणाने आले होते अनयच्या बॅल्कनीमध्ये, पण ते आता आलेच आहे, तर आपण एक केळ्याचं पान देखील काढून घेऊया आपल्या पूजेसाठी म्हणजे तेच खाली ताटाला नैवेद्याच्या पानाला लावण्यासाठी. एखादीने काहीतरी कात्री आणली असती, पण नाही. सो हे एक केळ्याचं पान मिळालं. आता टेरेसवर जाऊन आपण हळदीचं पान आणूया. हळदीचं पान नेहमी लागतं मोदकांच्या खाली, सो येथे मात्र कात्री घेतली पाहिजे बाहेर जायला. इथे बाहेरच असते कात्री, सो नो प्रॉब्लेम. हळदीचं झाड, सो ह्यातले आपल्याला 2 लागणार आहेत ना, 2 घेऊया. खाली पडलं. चलो, सो तोवर बघितलं पक्ष्यांचं पाणी संपलं, तर त्यांच्यावरती पाण्याचं संपलं आहे. त्यांच्यावरती पाणी भरपूर पक्षी येऊन पितात ना इथे पाणी, आणि पक्षीच नाही तर
मधमाशा देखील येतात. आता इथे मी एक 3 कप नारळ घेतलं आहे ताजं आणि त्यात मी घातलं आहे 1.5 कप गूळ. सो आता मी याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. आणि इथे कार्डमम पावडर म्हणजे वेलचीची पावडर आणि जायफळची पावडर पण इथे आहे. पॅनमध्ये इथे तूप आहे. सो आधीला छान मिक्स करून 5-10 मिनटं ठेवून मग मी स्टार्ट करीन. हे 2 कप पाणी घेतलं आहे आणि 2 कपच तांदळाचं पीठ घेणार आहे. यात मी थोडंसं तूप टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं आहे, जास्त नाही. मी 2 कप घेतलं आहे कारण की थोडं जास्तचं बनवणार आहे मी. पण मी नेहमी 2 कप पाण्यावर अजून एक थोडंसं पाणी एक्स्ट्रा घेते. सो तो माझा प्रोसेस आहे. आता याला मी उकळ आणून देणार आहे. इन द मीनवाईल इथे तूप गरम झालं आहे. आता यात आपण हे सगळं आपण जायफळ वगैरे जे बनवलं, वेलचीची पूड ती घालूया आणि हे नारळ आणि खोबरं हे यात घालून याला स्टर करूया. ठीक आहे. ओके. जास्त वेळ याला नाही भाजायचं. इथे आपल्याला काहीच शिजवायचं नाही आहे, ना खोबरं ना गूळ. फक्त नीट गूळ वितळेपर्यंत. आणि तुमचं गूळ डार्क नसेल, माझा ऑर्गॅनिक गूळ आहे, तुमचं गूळ डार्क नसेल तर एवढा डार्क कलर येत नाही. सो माझा गूळ डार्क असल्यामुळे खूप डार्क कलर आला आहे. पण ह्याला मी जास्त वेळ शिजवत नाही आहे. सो जस्ट थोड्या वेळात 5 ते 7 मिनटं मॅक्सिमम. सगळे फ्लेवर्स त्यात उतरले की मग आता गॅस मी हा बंद करते. ड्राय नाही करायचे. मी या हीटवर त्याला ठेवते. आता मी हा गॅस हलवणार आहे कारण की इथे मी पोळ्या करायला घेणार आहे. सो पोळ्यांचा तवा आता मी इथे ठेवते. इन द मीनवाईल तिथे पाठी ते कवर बनवण्याचं जे पाणी असतं ते गरम होतं आहे. वरण भातासाठी जे नैवेद्याचं असतं ना ते इथे यात भरणार आहे. आणि मग आपण डाळीला फोडणी देऊ शकतो. फोडणीत पण मी यावेळेला आज लसूण तर घालणारच नाही आहे, पण तरीसुद्धा. आणि यावर एक मस्त तुळशीचं पान ठेवायचं. सो हे आता आपण असं बनवून इथे ठेवून देऊया. वरणाला इथे फोडणी घातली आहे, मीठ घातलं आता नैवेद्याचं काढून, कोरिअँडर लीफ, आणि मला आता बॉईल होऊन द्यायचं. तर चांगली वाफ निघाली आहे. हो, आता आपण ह्यात हा पूर्णपणे टाकून देऊया. हलवूया चांगलं. पूर्णपणे टाकल्यावर हां, लोक म्हणतात गॅस बंद करून टाकायचा यावेळेला, पण नाही, मी थोडं 2-3 सेकंद जाऊन देते. राईट. चांगलंपैकी त्याला फुल मिक्स करून टाकायचं. मग आता मी याचा गॅस बंद करणार आणि मग ह्याला वर झाकण लावून चांगलं 5 मिनटं ठेवून देणार. झाकण चमचा काढून टाक. चांगली वाफ ह्याची जिरून द्यायची. उकड एकदम मस्त छान अशी गरम झाली आहे, म्हणजे सॉफ्ट झाली आहे, ओली झाली आहे इफ वी मसे. इथे थोडंसं आपण पाणी घेऊन ठेवलं आहे. ओके, थोडंसं. आणि हे असं पाणी टाकून ह्याची उकड अशी चांगली मॅश करून घ्यायची आणि याचा मस्त एक बॉल बनवून घ्यायचा. छान पीठ आहे हे कडकडीचं. सो इफ यू ऑल वॉन्ट टू ट्राय आउच नेक्स्ट टाईम यू ऑल कॅन ट्राय. सो गरम आहे, खूप गरम आहे. जास्त पाणी पण नाही घ्यायचं, पण एकदम मऊसूत आता हे पीठ मळलं पाहिजे. सो इफ यू आर कम्फर्टेबल विथ अ ग्लास यू कॅन टेक अ ग्लास. इफ यू आर कम्फर्टेबल विथ युअर हँड्स ऑर युअर स्पून ऑर वट एव्हर. लिटल वॉटर, नॉट टू मच. जास्त पाणी नाही, बट या. सो दॅट वे. मॅरिविक कम प्लीज. मॅरिविकच करू शकते, मी नाही. एअर फ्रायरमध्ये आपले भराभरा कबाब होत होते. 10 मिनटं सॉरी. आता मी यांना टर्न करणार. ॲक्च्युली 20 मिनटं ठेवावे लागतात, पण मी 10 मिनटं ठेवून एका साईडने, आता 10 मिनटं दुसऱ्या साईडने करून पुन्हा यांना एअर फ्राय करणार आहे. एअर फ्रायरमध्ये थोडंसं तर तेल लावावंच लागतं. आपण आजकाल पदार्थांमध्येच असतं, त्यामुळे तुम्हाला टाकावं लागत नाही वरून. पण तरीसुद्धा थोडंसं चांगलं क्रिस्पी वगैरे बनवण्यासाठी थोडंसं तेल वरून टाकावं लागतं. सो मी त्यांना सगळ्यांना टर्न करून पुन्हा 10 मिनटं ठेवीन. पुन्हा ठेवलं. आता ह्याला इथे टायमिंग्स आहेत. सो हे 10 मिनटं पुन्हा आपण याला ठेवूया. ते दिलं असतं फ्रेंच फ्राईजची सेटिंग वगैरे, आजकाल तर सगळ्यांकडेच असतं एअर फ्रायर. सो मला एक गिफ्ट आलेलं आहे, सो मी हेच वापरते. चांगला ब्रँड आहे हा एअरबॉट. जास्त फेमस वगैरे नाही आहे, महाग पण नाही आहे, पण चांगला आहे. सो या, इथे आपलं कणिक रेडी झालेलं आहे, एकदम स्मूथ. मगाशी कसं होतं आणि आता कसं आहे. थोडं थोडं पाणी वापरून एकदम मळलं आहे, भाकरीच्या पिठासारखं, पोळ्यांच्या पिठासारखं. आणि ही आपली इथे तयारी आहे. सो आता आपण सारण आणूया आणि मोदक बनवायला सुरू करूया. मोदक आहे शेपलेस थोडा माझा मोदक. तर हा मॅरिविकचा मोदक. तिची पारी बघा, इतकी बारीक पारी, इतकी बारीक. माझी तरी पारी जाड आहे, आणि हिची पारी इतकी बारीक आहे. आणि आता आपण याला शेप देऊया थोडाफार माझ्या मोदकाला, कारण मला लाज वाटते अक्षरशः. पण मॅरिविक समोर इतके छान मोदक ती नॉन महाराष्ट्रीयन, नॉन इंडियन असून देखील बनवते. सो या.
12:30 झाले. एक्झॅक्टली 2:06चा मुहूर्त आहे. 1:32पासून 2:06 ॲक्च्युली. इंडियामध्ये जसं वेळ आहे 11:36ची, तर इथे 2:06 होतील. सो तेव्हाचा मुहूर्त आहे. सो आज वेळ भरपूर आहे माझ्याकडे, नो प्रॉब्लेम. म्हणून मी आज उशिरा सुरुवात केली. नाहीतर एरवी मी सकाळी 6 वाजता उठून किंवा जिमवरून आल्यानंतर वर्कआउटवरून आल्यानंतर पटकन तयारीला लागते. पण आता एवढं यूज टू झालं आहे, हातासरशी झालं आहे सगळं, सेम पदार्थ आहेत नैवेद्याला आणि थोडा उशिराची पण वेळ आहे, त्यामुळे आज बिलकुल घाई नाही आहे, निवांत आहे सगळं. सो या हातीचा मोदक आहे. पण काही केलं तरी माझा दिसतो चांगला. माइंड ऑलवेज लुक्स बेटर. युअर्स इज नाईस बट माइंड लुक्स बेटर. सो हातीचा मोदक आहे. आता ह्याला ती या पाण्यात बुडवणार आणि मग तिथे ठेवणार. मी तुम्हाला दाखवते दुसरीकडे. आम्ही इथे पाणी गरम करत ठेवलं आहे खाली. सो इथे पाणी चांगलं गरम होतं आहे. आणि मग एकदा छान पाणी गरम झालं की मग ते आपण येऊन मोदक यावर ठेवणार 7 मिनटं. ओके. सो आता आपण हे काढूया. गरम आहे आणि ह्यात हे टाकूया. ओके. 7 ते 10 मिनटं हे मोदक आता स्टीम होणार आहेत. ठीक आहे. मी आता नीट टाकते. नाव 7 to 10 minutes. इट्स हॉट. गरम आहे. ओके. टायमर लावूया. या ठिकाणी गरम गरम माझ्या पोळ्या पण तयार होतात आहेत. मी गॅसच्या फ्लेमवर ठेवत नाही कारण ते चांगलं नसतं आरोग्यासाठी असं ऐकलं आहे. सो इथे कपड्याच्या मदतीने आपण मस्त आपल्या पोळ्या शेकून घेतल्या आहेत, भाजून घेतल्या आहेत, वॉटेवर. आता त्याला छान तूप लावूया आणि बाजूला ठेवूया. 10 minutes झाले आहेत. त्याला उघडून बघूया. नाईस. सो हे कसं कळणार झालं आहे, हे हाताला चिकटलं असं तर नाही झालं आहे. सो याला 2 मिनटं अजून ठेवूया. आय थिंक आय कीप इट फॉर 2 more minutes. 12 मिनटं. ओके. असं चॉकलेटचं बनवतो. चॉकलेट चिप्स आहे मी स्वीट टाकून 2. सो ते मी मस्त वितळतील आणि ते छान लागतात आणि आणायला आवडतात. सो आमच्या घरात 2 लहान मुलं आहेत, 3 ॲक्च्युली. एक अनय, एक मॅरी, एक आणि चॉकलेट. सो त्या तिघांसाठी. आणि आता बाकी उरलेले मोदक इथे आहेत. पोळ्यांचं काम झालेलं आहे. आत्ता मी सुरुवात करणार आहे पूजेच्या तयारीची. सो भांडी वगैरे इथे पडली आहे, जी धुवून झाली आहे, ती आम्ही वाळवू. सो आत्ता मी इथे पूजेची तयारी सगळी करणार आहे. थोडीफार मी करून ठेवली होती उदबत्ती वगैरे वगैरे. आता ही कालची फुलं काढून सजावट सुरू. सो समीर आला आहे ऑफिसवरनं आणि इथे आपल्या नैवेद्याची प्लेट तयार आहे. मोदक काही नैवेद्यासाठी आहेत, अजून तिथे आहेत. फळं आहेत 5 प्रकारची, पानं, फुलं सगळं आहे. पंचामृत आहे आणि आता आपण आधी पंचामृताने आंघोळ घालू, मग साफ पाण्याने स्वच्छ पाण्याने आंघोळ घालू, लाईट दिवे सगळे लावू आणि मग सगळ्यांचं नैवेद्य दाखवून आरती म्हणू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.